नमस्कार. सुरुवातीलाच मी तुम्हाला काही राज्यातल्या मुख्यमंत्र्यांची, काही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची ओळख करून देणार आहे. ओळख आहे तुम्हाला, फक्त ओळख वयासहित करून देणार आहे आणि ते कधी मुख्यमंत्री झाले हे सांगणार आहे. ते यासाठी आवश्यक आहे की आपल्यालाही काही गोष्टी समजल्या पाहिजेत. आता एक एक नाव बघा. गुजरातचे मुख्यमंत्री यातले सगळ्यात सिनियर आहेत, ज्यांचं वय आहे भूपेंद्र पटेल. यांचं वय आहे 63 वर्ष. वयाच्या 60च्या आधीच ते त्या राज्याचे मुख्यमंत्री झाले. दुसरे सिनियर आहेत मोहन यादव. मला वाटतं 2-2.5 वर्ष मुख्यमंत्री होऊन झाले असतील. आत्ता वय 61 आहे. 58-59व्या वर्षी ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. तिसरं नाव आहे सिनियरमध्ये हेमंत बिस्व शर्मा, जे आसामचे मुख्यमंत्री आहेत आणि या आसामच्या मुख्यमंत्र्याचं आताचं वय आहे 57 वर्ष. 5 वर्ष आधी, त्याच्या आधीची एक अर्धी टर्म अशी हेमंत बिस्व शर्मांना मुख्यमंत्री पदाची मिळालेली आहे. 57 मधून 5 गेले, उरले 52 आणि त्याच्या आधीचे 2, तर 50व्या वर्षी हेमंत बिस्व शर्मा हे त्या राज्याचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. एक अजून नाव मला रंजक सांगायचं आहे तुम्हाला, ते म्हणजे योगी आदित्यनाथ. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. योगी आदित्यनाथांना आता 10 वर्ष होतील पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होऊन. त्यांचं आताचं वय 53 वर्ष आहे. म्हणजे योगी आदित्यनाथ वयाच्या 43व्या वर्षी उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. त्याच्या पुढचं एक नाव आहे सुवेंदू अधिकारी. बंगालचे आत्ताच मुख्यमंत्री बनले. ते वयाच्या 55व्या वर्षी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. आणखी एक इंटरेस्टिंग नाव आहे महाराष्ट्रातलं, देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसांचं आत्ताचं वय 55 आहे. 1.5 वर्ष झाली आत्ता मुख्यमंत्री होऊन. मधली 5 वर्ष त्यांची सत्तेशिवायची होती, म्हणजे 6.5 झाली. आणि त्याच्या आधी 5 वर्षापूर्वी ते मुख्यमंत्री बनले होते. म्हणजे जवळपास 11.5-12 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले होते. 55 मधून 10 काढले, 45 झाले, पुन्हा 2 काढले, 43 झाले. योगीप्रमाणे 43व्या वर्षी देवेंद्र फडणवीस सुद्धा मुख्यमंत्री झाले होते. मला सांगायला अजून एक रंजक माहिती आहे, ते म्हणजे भूपेंद्र पटेल, सुवेंदू अधिकारी, हेमंत बिस्व शर्मा, मोहन यादव, योगी आदित्यनाथ अथवा देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी यांचा कोणाचाही पिता आजा मुख्यमंत्री नव्हता किंवा त्या राज्यातला मोठ्या राजघराण्यातील नव्हता. आता काही नावं तुम्हाला भाजपच्या व्यतिरिक्त सांगतो, जरा समजून घेणं आवश्यक आहे. यांचाही कुणी मोठा बाप, मोठा असा कुणी नव्हता. सगळ्यात पहिल्यांदा नाव आत्ता मुख्यमंत्री बनलेले विजय जोसेफ विजय, त्यांना थलपती असं म्हटलं जातं. त्यांचं वय 51 वर्ष आहे. ते वयाच्या 51व्या वर्षी तामिळनाडूसारख्या राज्याचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. स्वतःची पार्टी काढून पहिल्याच वर्षी. नशिबाने त्यांनी तामिळनाडू नवनिर्माण सेना असं नाव दिलं नाही, नाहीतर काय झालं असतं माहीत नाही. पण 51व्या वर्षी ते त्या राज्याचे मुख्यमंत्री बनले. दुसरे हैदराबादचे मुख्यमंत्री बनलेले, तेलंगणाचे मुख्यमंत्री बनलेले रेवंत रेड्डी. त्यांचं वय 56 वर्ष आहे आणि रेड्डींना मुख्यमंत्री होऊन 2-3 वर्ष उलटून गेलेले आहेत. म्हणजे 52-53व्या वर्षी रेवंत रेड्डी राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांनाही काय फारसं राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमीचं काही सापडत नाही. एक अजून म्हणजे सारखीच सवय असलेले भगवंत मान. म्हणजे मी ज्या नेत्यांची ओळख करून आहे त्याची जरा साकी साकी रे ती सारखी सवय असलेले भगवंत मान. यांचं वय आत्ता 52 वर्ष आहे. भगवंत मान ही वयाच्या 50शीत येण्याआधीच त्या पंजाब राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत. हे भाजपेतर मुख्यमंत्री मी तुम्हाला सांगितले. अजून खूप नावं सांगता येतील, बराच वेळ जाईल आणि मूळ विषय, प्रतिपाद्य विषय राहून जाईल. म्हणून मूळ विषयावर येतो. राजघराण्याची मोठी परंपरा म्हणजे मुंबईवर एकहाती राज्य चालवणारे बाळासाहेब. या बाळासाहेबांचा पुतण्या राज ठाकरे. राज ठाकरेंचं आताचं वय आहे 57 वर्ष. महाराष्ट्राला एकहाती सत्ता द्या, एकहाती सत्ता द्या असं सांगून थकले. 2 निवडणुकात यांना एकच आमदार देऊन एका हातातच सत्ता दिली. एकहाती सत्ता नाही, सत्तेचा एकच हात दिला. त्याच्या आधी 12-13 दिले होते, पण पुन्हा ते सांभाळता आले नाहीत. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सोडून द्या, मुंबईच्या महापौर पदावर सुद्धा आपला माणूस बसवता येत नाही. झाले वय 60 तरी पडेना सत्तेशी गाठ, अशी स्थिती राज ठाकरेंची झालेली आहे.
चित्रपटात काम करणारा विजय थलपती होतो. चित्रपटात काम करणारा विजय थलपती होतो. तो राज्याचा मुख्यमंत्री होतो. पण स्टार यार कलाकारांसोबत म्हणजे कलाकारांना यार करून त्यांचा स्टारडम आनंद घेत फिरणारे राज ठाकरे यांना राज्यात एक आमदार निवडून आणता येत नाही. ही राज ठाकरेंची राजकीय मर्यादा आहे. अगदी स्पष्ट भाषेत बोलायचं झालं तर हीच राज ठाकरेंची क्षमता आहे. बडवे, विठ्ठल असले काही शब्द वापरून राज ठाकरे शिवसेनेच्या बाहेर पडले होते आणि भाषण करत होते. जेव्हा आई आपल्या मुलाला म्हणेल राजसोबत माझा मुलगा गेलाय म्हणजे वाया नाही गेला. ज्या उद्धव ठाकरेच्या कार्यकारी प्रमुख होण्यावर किंवा उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचा प्रमुख होण्यावर राज ठाकरेंचा आक्षेप होता बडव्यांवरती, तो बडवा सुद्धा राज्याचा 2.5 वर्ष मुख्यमंत्री होऊन गेला. तो बडवा सुद्धा. हे सांगायचं कारण हे आहे की त्यांच्या काही बगल बच्च्यांनी राज ठाकरेंच्या म्हणजे बगलेतले बच्चे कायम बगलेतून बाजूला सरकतच नाहीत. दौऱ्यावर तिकडे गेले, संभाजीनगरच्या दौऱ्यावर राज ठाकरे निघाले, सोबत हेच ते म्हणजे पलीकडे जातच नाहीत. संभाजीनगरच्या नाशिक संभाजीनगर, पुणे नाशिक संभाजीनगर एवढं ते आपलं भटकत फिरायचं असतं. तर त्या प्रत्येक दौऱ्यात कधीही कुठेही हेच सगळे आणि या सगळ्यांनी नव्या पोस्टी पाडायला सुरुवात केली आहे. लग्नात बुंदी पाडल्यासारख्या पोस्टी पाडायला सुरुवात केली आहे की विजय थलपती जर मुख्यमंत्री होऊ शकतो तर राज ठाकरे का नाही. अरे विजय थलपतींनी पिक्चरमध्ये ॲक्टिंग करण्याचा नाद सोडला आणि राजकारणाचा नाद धरला म्हणून तो मुख्यमंत्री झाला. तुमच्या माणसाला ना पिक्चरवाले सोडा वाटतायत ना ॲक्टिंगवाले सोडा वाटतायत. जे खरे काम करतात त्यांना सोडून देत आहेत, डुप्लिकेट काम करणारे सोबत राहत आहेत. ते आमचा पिट्याबाई चांगला बिचारा, खरं काम करायचा, त्याला उगाचच GPL केलं त्या बिचाराला गरज नसताना. तर हे सगळं ना राज ठाकरेंना जमतच नाही, जमणारच नाही आहे. ते उगी काय जमणारच नाही. वयाच्या 60ीत आलो, आपल्यासोबत 10 माणसं अशी आहेत ज्यांनी आपला करिश्मा दाखवलाय, पक्षाला काम दाखवलंय, पद मिळवलंय. ज्यांचा पक्ष मोठा नाही अशा विजयसारख्या माणसाने आपला पक्ष स्थापन केलाय, यश मिळवलंय. भगवंत मान सारख्यांनी यश मिळवलंय. म्हणजे भगवंत मान आणि राज ठाकरे या दोघांनी तर बाकी कुणाची बरोबरी करा न करा, भगवंत मानचा तर विचार राज ठाकरेंनी करायला पाहिजे. म्हणजे पगारी साखी घेऊन फिरणारे, फरक इतकाच आहे की हे दिवसांत ते रात्री, एवढाच फरक आहे, बाकी फारसा फरक नाही आहे. तर राज ठाकरेंनी भगवंत मानचा तरी विचार करावा की हे भगवंत मान आपल्या 52 वर्ष आहेत, 50च्या आत त्या पंजाबचे मुख्यमंत्री झाले. राज ठाकरेंना तेही जमलेलं नाही आहे. आणि आता खरं सांगू, राज ठाकरेंची राजकीय उपयोगिता आहे हेच आता कालबाह्य झालेला विषय आहे. म्हणजे आता भाजप विकतचं दुखणं अंगावर घेणार नाही. काँग्रेसला राज ठाकरे अजिबात जमत नाहीत. राष्ट्रवादींनी सोबत घेऊन फायदा नाही. उघड्या घरी नागडे गेलं, रातभर हिवणं तडपून मेलं अशा अवस्था येईल. म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचंच काही उरलं नाही आणि राज ठाकरेचं काही उरलं नाही. त्यामुळं 2-0, 0 अधिक 0 केलं तरी 0 येतं, 0 गुणिले 0 केलं तरी 0 येतं, 0 भागिले 0 केलं तरी 0 येतं, 0 वजा 0 करता येत नाही. म्हणून ते करू नये. राज ठाकरेला आता राष्ट्रवादी घेऊन फायदा नाही. आणि खरं सांगू, उद्धव ठाकरे नाही कळलंय आता की उगाचच आपण दोघं भाऊ भाऊ, आपण दोघं भाऊ भाऊ म्हणून फार काय करता येत नाही. कारण भाऊ भाऊ म्हणून एकत्र घेऊन त्या वरळी डोममध्ये एकत्र घेतले, पण डोममध्ये यश मिळायच्याऐवजी भलता डोम कावळा बोकांडी बसला हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं असेल. त्यामुळं तेही जवळ करण्याची शक्यता नाही आहे. त्यामुळं राज ठाकरे राजकारणातील एक बिग झिरो झालेले आहेत. मला राज ठाकरेंना डिवचायचं नाही आहे. ही नावं यासाठीच मी आधी सांगितली की राजसाहेब, तुमच्या वयात लोक मुख्यमंत्री झाले, 2-2 टर्म त्यांनी उपभोगले आणि तुमच्या वयात आलेत. तुम्हाला अजून एक आमदार निवडून आणताना अवघड झालंय. बघा, विचार करा. अजून तरी नुसतंच मनसे मनसे म्हणत भाषणं देत फिरण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करता आली तर बघा. कारण आता कोणी सोबत घ्यायला तयार नाही. त्यामुळं कोणी सोबत नसताना एकटं लढण्यात मजा असते. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज